ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मधुभाऊ रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागून एक मोठी गाडी येते. त्या गाडीमध्ये मैफिलीची माणसे मधुभाऊंना मारण्यासाठी आलेली असतात. ती गाडी मधुभाऊंना उडवणारच तेवढ्यात जानकी मधुभाऊंचा जीव वाचवते. त्यानंतर इकडे सायली, अर्जुन, ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात. सायली जानकीला बोलते, मधुभाऊंच्या रक्षणासाठी सर्वांच्या नजरेआड पुढचे 7 दिवस ते तुझ्या घरी राहिले तर चालेल ना? जानकी सायलीचा हात हातात घेऊन बोलते, अगदीच चालेल. तोपर्यंत तुम्ही निश्चित केस लढा. ऋषिकेश बोलतो, आम्ही आहोत तुमच्यासोबत. अर्जुन ऋषिकेशचे आभार मानतो. तर या सर्वांचे बोलणे ऐश्वर्या ऐकते. ऐश्वर्या बोलते, आता मी बघतेच दुसऱ्याचा बाप वाचवण्याच्या नादात तुमच्या बापाची होळी करून मी तुम्हालाच अडकवते आणि मी मात्र सेफ राहते. असं बोलत ऐश्वर्या ठरलं तर मग हे गाणं गुणगुणत असते. ऐश्वर्या मागे वळून पाहते तेव्हा तिच्यासमोर जानकी आणि सायली उभ्या असतात. तर त्यांना पाहून ती खूप घाबरते. तर येणाऱ्या भागात जानकी आणि ऐश्वर्यापासून नानांना आणि मैफतपासून मधुभाऊंना कसं वाचवणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.